म्हणून मग आपण बेटर वे सॉफ्ट स्किल आणि एज्युकेशनल स्किल्स किंवा ज्याला हार्ड स्किल म्हटलं जातं तसं बोलूया. दोन्हीमध्ये एकाच वाक्यात जर डिफरन्स सांगायचा असेल ना विनाश, इतका सोपा आहे तो. जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण घेतो, मग ते शाळा, कॉलेज, विद्यापीठ किंवा इग्नू सारख्या बहिस्त संस्था आहेत ज्यांच्यामधून पण आपण ऑनलाईन कोर्सेस मार्फत पण वेगवेगळे स्किल शिकतो. सो एज्युकेशनल स्किल्स हे हार्ड स्किल झालं. आणि एज्युकेशनल स्किलच्या व्यतिरिक्त भरपूर सारे स्किल्स आपल्याला जगत असताना आवश्यक असतात. ते सगळेच्या सगळे स्किल्स म्हणजे सॉफ्ट स्किल असतात. म्हणजे अगदी आपण आता बोलतोय, आपण एरवी पण कुणाशी बोलतो, ते बोलणं हे पण स्किल आहे. पुन्हा आपण काम करतो जिथे कुठे, स्टुडंट असतील, अभ्यास हे त्यांचं सध्या काम आहे, चांगले मार्क्स घेणं हे त्यांचं काम आहे. तर अशा रीतीनं कोणतंही काम करत असताना स्ट्रेस न घेता करणं, सो स्ट्रेस मॅनेजमेंट हे पण स्किल आहे. आणि असे भरपूर स्किल्स लागतात, ते सगळे सॉफ्ट स्किल मध्ये येतात.